शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांना आता समजा 7-8 एकर जमीन असते, त्यांच्यासाठी हा व्यवसाय एकदम परफेक्ट आहे। आपण 7-8 एकर जमीन सांभाळून पण हा व्यवसाय बघू शकतो। तर हा मित्र आहे माझा, याने एकदम व्यवस्थितरित्या हा बिझनेस पूर्ण सेट केलेला आहे। पूर्ण बघू शकता तुम्ही। पाठीमागे एक व्हिडिओ बनवला होता, त्याच्यामध्ये छोटे पक्षी होते, त्यावेळेस तिकडे एका स्लॉटमध्ये टाकले होते त्याने। आता जसजसे पक्षी मोठे झाले तसे त्यांनी पुढे नेत गेलेला आहे आणि त्याचं पूर्ण नियोजन विचारू आपण त्याला, कशा पद्धतीने तो मॅनेजमेंट करतो सगळं आणि काय कंपनीचं कसं बॉन्ड आहे। आपण मागील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, त्यावेळेस आपले पक्षी 6 मध्ये होते। आपण ब्रूडिंग एरियामध्ये ते पूर्ण आपले पक्षी होते, तर त्याचे टप्प्याटप्प्याने जागा वाढत आजच्या कंडिशनला फार्म पूर्ण कडाला टेकलेला आहे आपला। तर आज आपल्या फार्मचा 46वा दिवस आहे। 46व्या दिवसामध्ये आपण 8 दिवसामध्ये पूर्ण जागा वाढून दिली होती, म्हणजे पक्ष्यांची जशी जशी साईज वाढत गेली होती तसं तसं पूर्ण फार्म आपण कडाला टेकून दिला होता। बरोबर। त्यानंतर टेकवल्यानंतर त्यांचं फीडचं जे मॅनेजमेंट आहे ते आपण एकदम परफेक्ट ठेवलं होतं। त्याच्यानंतर हे जे भांडे दिसते आपल्याला, ते भांड्याचं आपण दोन वेळेस वॉश करून त्याचं पाणी वगैरे साफ करून फडक्याने पुसून त्याचं एक चांगलं नियोजन ठेवलं होतं। त्याच्यानंतर हा जो खालचा तूस आहे हा आपण 35 दिवसापर्यंत याला कंटिन्यू आपण कल्टिवेट करत गेलो होतो, जी रॅकिंग केली प्रॉपर। त्याच्यामुळे ते खाली खत पण व्यवस्थित आपल्या शेतीला पुढे फायदा देण्यासाठी चांगल्या पद्धतीने राबवलेलं गेलेलं आहे। आणि अशा कंडिशननी आजच्या कंडिशनला 46व्या दिवशी आपला पक्षी 3100 ते 3200 साईजच्या आसपास आपल्या पक्षाचं वेट म्हणजे लागणार आहे। आणि FCR वगैरे पण आपला एकदम मेंटेन आहे, त्याच्यामुळं एक कंपनीकडून आपल्याला चांगलं पेमेंटची अपेक्षा आहे आणि चांगलं निघालं। पूर्ण पक्षी किती आहे? आपल्याकडे 6000 पक्षी होते। 6000 पक्षींमध्ये किती उत्पन्न काढू शकतो आपण ते विचारू त्यांना। आपण आता जास्तीत जास्त जर काढायला गेलो तर आपण 1.5 लाख रुपयाच्या पुढे पण काढू शकतो। पण ह्यावेळेस आपलं काय झालेलं आहे, आपली मॉर्टिलिटी वगैरे फार्म मध्ये जास्त प्रमाणात झालेली आहे। 350-400 पक्षी मॉर्टिलिटी झालेली आहे, ते पण 35 दिवसाच्या पुढे झालेले, म्हणजे त्या पक्ष्यांनी पुरं खाद्य खाऊन ते एक्सपायर झालेले। त्याच्यामुळे असं जास्त अपेक्षा न ठेवता एक FCRच्या हिशोबानुसार मी एक म्हणजे आकडा काढला तर कमीत कमी आपल्याला चांगलं राहतंय। बरोबर। बऱ्याच शेतकऱ्यांनी मला विचारलं होतं, कमेंट केलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये, त्यांचं नियोजन कसं आहे। आणि बरेच शेतकरी म्हणत पण होते याच्यामध्ये राहत नाही काही किंवा लॉस जातो धंदा। पण जो शेतकरी, जो माणूस जो इथं करतोय काम, त्याने जर चिकाटी आणि मेहनत जर चांगली ठेवली तर 100% सक्सेस करून दाखवू शकतो।